गेल्या 2 दिवसापासून काय जेवलं पण नाही, पण भीक पण देत नाही. काय करायचं आता? दादा, हो दादा, ऐका ना. गेल्या 2 दिवसापासून काही जेवलं नाही, भीक तरी द्या काहीतरी. ठीक आहे, हे घे. दादा, आज तर पोट भरून जेवण करेल, पण उद्याचं काय करू? दादा, हा, तुम्ही राहता कुठं? या रोडच्या कडेला. दादा, हा, बोला ना. मी जर तुम्हाला राहायची आणि खायची सोय केलं 6 महिन्यासाठी, कसं वाटेल बरं तुम्हाला? खूप छान दादा, एका गरीबाचे पुण्य आशीर्वाद मिळेल तुम्हाला. ठीक आहे दादा, हे घ्या, हे घ्या, आणि हे पण घ्या, आणि हे पण घ्या, आणि तुम्ही इथंच बसा, कुठे जाऊ नका. तुमची खायची प्यायची राहायची सगळी सोय करतो 6 महिन्यासाठी. आलोच मी जरा 2 मिनिटात. या इथंच बसा. या दादा, या लवकर या. ठीक आहे दादा, लवकर या. साहेब, हाच बघा तो. माझे घड्याळ, माझं पॉकेट, आणि माझा चष्मा, आणि माझा फोन, तिन्ही गोष्टी चोरी करून घेतल्या बघा याने. अरे लोकांना धमकी देऊन चोऱ्या करतोस काय हा? नाही चल चल, आता तुला 6 महिन्यासाठी जेलला घेऊन जातो. नाही, मी काय नाही केलं, त्यांनी दिलं सगळं सामान. ठीक आहे, जा आता निवांत. 6 महिन्यासाठी झालं माझं बंदोबस्त. तुला पाठवायचं होतं, पाठवलं. 6 महिन्यासाठी त्यांनीच दिलं सगळं. ठीक आहे, नीट जा 6 महिन्यासाठी. आज मांडली खाऊन पिऊन निवांत राहा. काळजाची तार 6 महिने रे, 6. आजचे